तर सामना सुरू होतोय. संदेश पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. अजित गोरटकर, संजय पाटील, मीर स्पोर्ट भरोडी संघाचे एक सिनियर खेळाडू आपल्याला आमंत्रित करतायत. तर इथे सामना सुरू होतोय. मीर स्पोर्ट भरोडी आयोजित आप्पा इंटरमेडिएट चषक 2023 चा दुसरा दिवस आणि पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना. क्षेत्ररक्षण लावलं जातोय. प्रसाद म्हात्रेंना आपण इष्टरक्षक भूमिकेमध्ये पाहतोय. त्यानंतर विक्रम म्हात्रे, योगेशजी पाटील देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. नक्कीच या संघाचे कर्ता धर्ता आहेत. संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सलामी जोडी देवा टावरे आणि हरिदास पाटील. क्या बात है. गोलंदाज राम. इथे पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंच संजय पॉल सरांनी वाईट घोषित केलंय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या वाईटच्या स्वरूपात गावदेवी पूर्ण संघाच्या फलकावर धावांचा सिरगणेश होतोय. नक्कीच अतिशय चुरशीचा सामना आपण पाहिला. दोन दिग्गज संघांमध्ये स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ ए आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली. इथे हा चेंडू भीमाड आहे. फलंदाज चुकले, दिष्टिरक्षक चुकले. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप. अगदी शॉर्ट फाईनलिंग आणि थर्डमॅन रिझनला विक्रम म्हात्रे यांनी चेंडूला अडवलाय. धावा मिळतील 2+9. 22 2 आहेत आणि एक बिमार. म्हणजे पहिले अगदी जे 2 चेंडू टाकले आहेत अनलिगली आहेत. धावा खर्च केले 4. नक्कीच अगदी कुमार पाटील खेळपट्टीवर असताना 3 मध्ये 5 ची आवश्यकता असताना सामना जिंकलाय साई पाटील यांनी स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघासाठी. सुरुवात चांगली, मात्र कुठेतरी ट्रॉफी उलकावणी देते. गिरीश मडवी आज खुश आहेत. बघूया ऑन साईडला चेंडू उडवलाय डीप मिड विकेट रिझनला. चेंडू फरार. सीमा पार येतोय चौकार. देवा टावरे यांच्या बॅटमधून हा पहिला दणदणीत चौकार. गुड शॉट. राम काहीशे इथे मागडे गोलंदाज ठरतायत. एक चेंडू 8 धावा. पहिल्या 4 धावा तर अगदी वाईट आणि बिमार अशा अतिरिक्त 2 चेंडूवर खर्च केल्या होत्या. पुढील चेंडू ओव्हर द विकेट डावकरे फलंदाजासाठी. हा चेंडू देखील विसेप मध्ये अगदी सरळ बॅटनं ऑन साईडला केलेत. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत दक्ष. दुसरीसाठी कॉलिंग व्यवस्थित नाहीये. इथे फलंदाज बघूया. नक्की संजय पॉल सरांचा इशारा येत नाही म्हणजे फलंदाज सेफ आहे. नक्कीच हरीफ यांच्याकडून चांगली कॉलिंग. चांगली कॉलिंग. धाव घेण्यासाठी तुम्हाला येस नो वेट या 3 गोष्टींचं मिलाप होणं फार गरजेचं आहे. आणि ते देवा टावरे अगदी बाल बचवलेले आहेत. नक्कीच 5 वर देवा टावरे. तर हरदास पाटीलला खातं खोलायचं आहे. धावसंख्या 9. 2 चेंडूमध्ये 9 धावा. योगेश पाटील आणि विक्रम म्हात्रे हे प्रसाद म्हात्रे इष्टरक्षकाचे 2 केंद्रबिंदू आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर एक पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असं ऑन ऑफ साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. चांगला चेंडू आहे. अगदी चेंडू चाललाय शॉर्ट लेग मध्ये. मिळेल फक्त 1च धाव. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 3 चेंडूंचा खेळ आणि 10 धावा लागलेले आहेत. सुधीर बालाराम पाटील बरोडी गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक
आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सुधीर बालाराम पाटील मिरस्पोर्ट बरोडी 40+ संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केला जातोय आप्पा एंटरप्राइजेस चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून. देवा टावरे, गोलंदाज राम, इथे चेंडूला ऑन साईडला अगदी खेळून काढले. बघूया ताकदवान फटका नाहीये, दुसरीची कॉलिंग चांगली आहे आणि नक्कीच इथे अगदी आपण पाहिले तर हरिदास पाटील चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 12. मिरस्पोर्ट बरोडी या संघाने चांगलं स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. आपण 2023-24 वर्षाची सुरुवात पाहिली तर गिरीश मडवी 4थी स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा चाचणी स्पर्धा आपण पाहिली गुरुदत्त चौटावर केडानगरीवर, त्यानंतर दमन दवरा कबीर निर्मल आणि 4थी स्पर्धा आहे. चेंडू टाकून झालेत. सर आपल्याकडे DRS नाही आहे, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे. सर्व खेळाडू आणि आपले तिन्ही ऑफिशियल पंच नाही सर, तिसऱ्या पंचांचे आपल्याकडे उपलब्ध नाही. फक्त एक कॅमेरा आहे समश्व. आपण कालच स्पर्धा सुरू होण्याआधी अनाउन्समेंट केलेली आहे की आपल्याकडे तिसऱ्या पंचांची सुविधा नाही आहे. मोरे सर, संजय पॉल, महेश कुडू, आपण तिन्ही पंचांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि सर्व संघाच्या खेळाडूंनी कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे DRS नाही आहे. फक्त एक कॅमेरा आहे आपल्याकडे. तुम्हाला DRS घेण्यासाठी रिव्ह्यू घेण्यासाठी 2 पेक्षा जास्त नक्कीच कमीत कमी 2 कॅमेरे तरी आवश्यक आहेत. इथे चला योगेश पाटील साहेब आपण सामना सुरू करा. 12 धावा. गोलंदाज राम, इथे हा चेंडू अगदी आपण पाहिलं ऑफ ड्राईव्ह गॅप मधून चेंडू चाललाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेनं येतोय चौकार. गुड शॉट. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 16 झालेली आहे. 2 चौकार, 2 दुहेरी, 1 दुहेरी, 2 सिंगल, 1 डॉट. देवा टावरे खेळतायत 11 वर, हरिदास खेळतो 1 वर. शेवटचा चेंडू इथे अगदी झेलची शक्यता होती. देवा टावरे यांना सलग हा दुसरा जीवनदान मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 17. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद जिंदाबाद 17 धावा झालेत. यानंतरचा पुढील सामना आहे जोशी 11 भादवड बी आणि जय गावदेवी काटेई भिवंडी. मच्छिंद्र घरात, चिंतामणजी घरात यांचा संघ आपण यानंतर पाहणार आहोत. जोशी 11 भादवड बी संघासमोर फाईट करताना
ज्ञानेश्वर दादा मंडप डेकोरेटर, ज्ञानेश्वर मंडप डेकोरेटर सुरेकर, आपण आपले सौरभ डीजे यांच्याशी लगेच संपर्क साधायचा आहे. जयदुर्गा सुरेई बी संघाचे खेळाडू आणि ज्ञानेश्वर मंडप डेकोरेटरचे मालक ज्ञानेश्वर पाटील सुरेकर, आपण सौरभ डीजे यांच्याशी लगेच संपर्क साधा. ज्ञानेश्वर पाटील, निलेश येत आहेत. दिनेश, धन्यवाद. दुसरे धावेचा प्रयत्न सुरू आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. देवा टावरे आणि हरी, नक्कीच हरी थोडीशी थकलेली दिसत आहेत. एक चेंडू खेळलेत, त्यानंतर तब्बल 3 वेळा देवा टावरे यांच्या जोडीला डबलनी धावून पूर्ण केलेत. एकूण टोटल 21, 8 चेंडूमध्ये 21 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे या दोन्ही सलामीवीर जोडीकडून. इथे चेंडूला उडवलंय, अगदी बॅटच्या मधोमध चेंडू काव कॉर्नर रिजनच्या बाहेर. देवा टावरेच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला धमाकेदार षटकार. जबरदस्त फटका. देवा टावरे चलेंगे तो गावदेवी पूर्ण टीम चलेगी. धावसंख्या 27. किशोर पाटील, महेश पाटील, कपिल चौधरी या फलंदाजांचं येणं अजून बाकी आहे. देवा टावरे चांगली फलंदाजी करतात. नक्कीच भालचंद्र टावरे देखील एक चांगले खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज देखील आहेत. बघूया संजय पाटील खुश असतील. गावदेवी पूर्ण संघाचे अध्यक्ष आहेत संजय शांताराम पाटील, समाजसेवक पूर्ण. आपण मान्यवर कक्षामध्ये या. क्या बात आहे. मला वाटतं संजय पाटील प्ले 11 मध्ये आहेत. नक्कीच आमच्याकडे इशारा करतायत. बघूया शेवटच्या क्षणी काय निर्णय होतोय संघनायकाचा. कपिल चौधरी असतायत म्हणजे काहीतरी फेरबदल पाहायला मिळेल कदाचित. तीन चेंडूमध्ये 3 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकण्याचा विक्रम देवा टावरे यांनी केलेला आहे. क्या बात आहे. काल विकेट हॅट्रिक नाना योगेश म्हात्रे यांनी पूर्ण केलेली आहे. जोशी 11 भादवड हे संघाचा खेळाडू.
नक्कीच गावदेवी अंजूर आणि चॅलेंज स्पोर्ट सिटी क्रिकेटचे एक स्टार खेळाडू या भिवंडी तालुक्यातील टेनिस क्रिकेटमधलं खूप मोठं नाव विश्वास म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. लेजंड क्रिकेटर विश्वासजी म्हात्रे मिर स्पोर्ट बरोडी संघाच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं जातोय. स्वर्गीय नारायण पाटील प्रेक्षक स्टँड मध्ये विश्वास म्हात्रे बसलेले आहेत. आपण मान्यवर कक्षामध्ये या. चार चेंडू मध्ये 4. नक्कीच जर यानंतर जेव्हा देवा टावरे स्ट्राईकला आले आणि त्यानंतर जर त्यांनी सलग 2 चेंडू 2 ठोकले तर नक्कीच हा विश्व विक्रम भीम पराक्रम होईल. 4 मध्ये 4 मारलेले आहेत. या ओव्हरमध्ये तब्बल धावा किती खर्च झालेले आहेत? 28. एकूण संघाची टोटल झालेली आहे 12 चेंडूमध्ये 45. मुकदम कालच्या दिवसातून हायेस्ट स्कोअर संघ कुठला आहे? सर्वात मोठी धावसंख्या नक्कीच कालची सर्वात मोठी धावसंख्या ही आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाच्या नावी आहे. शेवटच्या सामन्यातून त्यांनी तब्बल 53 धावा चेस करून कालच्या दिवसातून स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या आपल्या नावावर कोरलेली आहे. चांगला चेंडू अगदी खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न इथे हरिदास पाटीलचा फसलाय. 45 धावा 12 चेंडू मध्ये. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आलाय डॉट. नक्कीच अगदी आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार जो संघ उशिरा रिपोर्टिंग करेल त्याला 3 चेंडूंची पेनल्टी आपण दिलेली आहे. आणि नक्कीच इथे पूर्ण संघ उशिराने आलाय आणि संघटनेच्या नियमावलीनुसार त्यांना 3 चेंडूंचा पेनल्टी दिला जाईल. इथे हा चेंडू आहे बिमार. नक्की योगेश पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बघा शेवटच्या ओव्हरमधले फक्त 3 चेंडू खेळता येतील. गावदेवी पूर्ण संघ फलंदाज देवा टावरे हरी पाटील. लक्ष असू द्या मित्रांनो, तुम्हाला शेवटच्या 4 ओव्हरमधले फक्त 3 चेंडू इथे दिले जातील. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. चांगला फटका इथे बघूया. हा चेंडू देखील सीमापार. क्या बात है. अगदी आज षटकारांचा पाऊस देवा टावरेच्या बॅटमधून. नक्कीच प्रसाद म्हात्रे या खेळाडूच्या नावी देखील एकविरा पिंपळनेर येथे जी आपण स्पर्धा पाहिली होती त्या स्पर्धेमध्ये तब्बल 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा भीम पराक्रम आहे. नक्कीच प्रसाद म्हात्रे यष्टीरक्षक आहेत. त्रेपन्न धावा झालेत. इथे यष्टीरक्षक चुकलेत. बघूया धाव घेण्याची कुठलीही संधी इथे नाहीये. डॉट चेंडू येईल. वैयक्तिक 46 वर. क्या बात आहे. म्हणजे या स्पर्धेतील पहिली 50 आणि या सीझनची पहिली 50 अगदी देवा टावरे फक्त 4 धावा दूर आहेत. इथे चेंडूला ऑन दी कार्पेट केले आहेत. बघूया चेंडू येतोय वाईडिश लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ आणि 50. क्या बात आहे. अभिनंदन देवा टावरे. अभिनंदन मित्रांनो. जर देवा टावरेची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. अभिनंदन देवा टावरे. अध्यक्ष गणेशजी केनी, प्रतापजी पाटील साहेब आणि रमेशजी तरे ऑल
संघटनेच्या वतीनं आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. इथे आउटसाइड लेग स्टंप वाईटचा इशारा आलाय. सर्वात मोठी धावसंख्या देखील गावदेवी पूर्णा संघाच्या नावावर जाईल. या स्पर्धेची आतापर्यंत 58 धावा कुठल्याही संघाने कालपासून बनवले नाही आहेत. चांगली टोटल आहे. या ओव्हरच्या अजून चेंडू किती शिल्लक आहेत? एक चेंडू शिल्लक आहे. इथे अगदी खडे खडे चेंडूला उडवलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. क्या बात आहे. गिरीश मडवी ते चौकारापासून षटकार जास्त येत आहेत. ही खेळपट्टी गोलंदाजांचा कर्नर काल आहे. नक्कीच फलंदाजांना अगदी नंदनवन आहे. दुपारनंतर भरपूर हवा आणि त्यानंतर मोठे मोठे फटके इथे पाहायला मिळत आहेत. वेलकम, सुस्वागतम विनोदजी काटेकर आणि चंदू मामा, जॉली, जितू मामा. नक्कीच अगदी जितू मामा यांनी जो दमन चषकामध्ये जो झेल घेतला होता एवन जोडी निलेश पाटील याचा, काय अविस्मरणीय झेल. अगदी त्या झेलची चर्चा तर नक्कीच राहील. स्लिप पॉइंटला अगदी चांगला झेल निलेश पाटीलचा टिपला होता आणि तब्बल 2000 हे पारितोषिक देखील त्यांना मिळालं होतं. नक्कीच देवा टावरे असतील, कपिल चौधरी, संजय पाटील आणि निलेश पाटील या 4 खेळाडूंनी त्यांना प्रत्येकी 500-500 रुपये त्या झेलसाठी पारितोषिक दिले होते. नक्कीच मातोश्री स्टँडला जो कटआउट आहे त्या कटआउटला जर एखाद्या फलंदाजा षटकार डायरेक्ट होतोय तर 1000 रुपयाचा मानकरी तो फलंदाज राहील. इथे फलंदाज देवा टावरे आउट, पहिली विकेट. आणि या स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप भागीदारी तब्बल 65 धावा 20 चेंडूमध्ये या जोडीने बनवलेली आहेत. क्या बात आहे.
आणि त्यांचे सहकारी जितू मामा एवन जोडी, ज्वाली कामतदार संघाची एवन जोडी आहे। या दिलीपजी मोरे, जोशी 11 भादवड बी आणि गावदेवी काठी, मच्छिंद्रजी घरात या आपण संघनायक मच्छिंद्र आपण टॉस साठी या, उशीर नको बघा। आपण पूर्ण संघाला याआधी 3 चेंडूंचा पेनल्टी दिलेली आहे। जो संघ उशीर करेल त्या संघाला 3 चेंडूंचा पेनल्टीचा सामना करावा लागेल। मच्छिंद्रजी घरात आपण यायचं आहे। संघनायक राजेश, दिलीपजी मोरे जीत रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक आहेत आणि जोशी 11 भादवड बी या संघाचे यष्टिरक्षक फलंदाज। वेलकम राजेशजी। दोन्ही संघनायकांचं खूप खूप स्वागत आहे। बघा छापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे। विनोदजी काटेकर साहेब नाणेफेकी उडवतील, कोण आवाज देईल? दिलीपजी काय म्हणणं आहे? छापा अशी कॉलिंग आहे, बघूया। आणि छापा नाणेफेकी जिंकली आहे। विनोदजी काटेकर साहेब आणि जितू मामा आपलं खूप खूप आभार। आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे। मोरीजी दुपारचं सत्र आहे, पहिल्या फेरीचा सामना खेळताय, नाणेफेकी जिंकली, काय निर्णय? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करताय। आपल्याकडे गोलंदाजी चांगली आहे की फलंदाजी? क्षेत्ररक्षण करण्यामागचं उद्देश काय? दोन्ही चांगले, दोन्ही चांगले आहेत। जय गावदेवी काटे संघाला किती धावांपर्यंत रोखाल? 40 पर्यंत। कोण गोलंदाज आहे ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत या महत्त्वाच्या सामन्यातून? प्रदीप तारे, शरद। नक्कीच काल आपण दिवसभर इथे सामने पाहिले। जोशी 11 भादवड हे संघाचे अगदी स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्ही इथे होते। या क्रीडानगीचं आणि या परिसराचं काहीतरी आपल्याला अंदाज आला असेल। या स्पर्धेविषयी 2 शब्द, आयोजन नियोजन कसं वाटलं? 1 नंबर। धन्यवाद। तर राजेशजी यांच्याकडे आपण जाऊया। नाणेफेकी अर्धात आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे। आपण नाणेफेकी जिंकली असते काय निर्णय घेतला असता? फलंदाजीच घेतली असते। म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखा निर्णय मिळालेला आहे। कोणत्या धावा सेफ असतील जोशी 11 भादवड बी संघासमोर? आम्ही 40-45 पर्यंत धावा मारण्याचा प्रयत्न करू। कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? मच्छिंद्र घरात की अजून कुठला फलंदाज? मच्छिंद्रगड नक्कीच घरात आहे। अजून आमच्याजवळ 2 राकेश आहे, बाबा आहे, मी आहे, असे 4-5 जण आहेत। नक्कीच मेरी स्पोर्ट बरोडी संघाचं आप्पा इंटरपाजी चषक 2023 आयोजनाविषयी 2 शब्द। अतिशय सुंदर। खूप खूप धन्यवाद। तर मित्रांनो पुढील सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि जोशी 11 भादवड बी संघाचे संघनायक दिलीप मोरे यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी जय गावदेवी काटे भिवंडी या संघाला आमंत्रित केले आहे। धन्यवाद। मी आपल्याला घेऊन चालतोय मोहनदादा भोईर 2 मिनिटं मी आपल्याला घेऊन चालतो मान्यवर कक्षामध्ये। आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून मान्यवर उपस्थित आहेत। कामतगर गावचे समाजसेवक, उद्योगपती आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि ज्वाली स्पोर्ट 40+ या संघाचे कर्ता धर्ता विनोदजी काटेकर यांचा आपण स्वागत सन्मान करूया। राजूजी भगत बरोडी गावचे उद्योगपती आहेत आणि मीर स्पोर्ट बरोडी या संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज यांच्या शुभ हस्ते विनोदजी काटेकर साहेबांना सन्मानित केलं जातोय। धन्यवाद साहेब, आपण आलात, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मीर स्पोर्ट बरोडी संघाच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार। त्यानंतर जितू मामा, नक्कीच विनोदजी काटेकर यांचे सहकारी मित्र आहेत, एवन जोडी आहे। एक स्वागत सन्मान आपण कंप्लीट करूया। राजूजी भगत, जितू मामा यांना आपण सन्मानित करू आणि त्यानंतर मैदानामध्ये जाऊ। तर जितू मामा यांना देखील सन्मानित केलं जाईल। त्यानंतर मच्छिंद्रदादा घरात, जय गावदेवी काटई आणि भिवंडी टेनिस क्रिकेट बॉलमधले खूप मोठं नाव मच्छिंद्रदादा घरात, त्यांना देखील आपण सन्मानित करूया। राजूजी भगत, आपण एक स्वागत सन्मान कंप्लीट करायचं आहे। राजू भगत, मच्छिंद्रदादा यांना देखील आपण सन्मानित करूया। जय गावदेवी काटई या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी टेनिस क्रिकेट बॉलचे देखील ते चांगले खेळाडू राहिले आहेत। अगदी काटई संघाकडून आता 40+ फॉर्मॅट क्रिकेट खेळायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। नक्कीच कमिंग सून मध्ये आपण त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेचं आयोजन पाहणार आहोत। धन्यवाद मच्छिंद्रदादा घरात। तर जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ऐकूया मोहनदादा भोईर यांचा आवाज।
फलंदाज बाद होतोय योगेश पाटील. पंचायत आणि काटे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. तुम्हाला देखील विनंती आहे, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. राजेश म्हात्रे षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 3 धावा. पहिल्या ओव्हरमधून परिपूर्ण बॅकफुटवर आपण संघ पाहतोय. खारबाव डीजे थोडा आवाज देण्याचा. हॅलो माईकचा थोडा आवाज दे. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक खराब सुरुवात, निगडी सुरुवात आपण या ठिकाणी पहिले साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून करता आणि खारबाव संघाला 2 फलंदाज महत्त्वाचे बाद झाले आणि धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 3. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाजी तो महेश. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला. प्रसाद दिला. प्रसादच्या बॅटमधून देखील आपण चुका पाहतोय. साजेशी कामगिरी त्याला देखील मैदानामधून करता येत नाहीये. बघा सामन्यामध्ये कमबॅक व्यवस्था मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. जर विजयाचं आपण एकंदरीत लक्ष पाहिलं तर फार मोठं टार्गेट आहे, तब्बल 66 धावा. वारंवार चुका आणि चुकीला माफी नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू मात्र शरीरावर आदळतो. पंच लेग बायचा इशारा करतात. देवाचा निर्बाळा. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. न्यू बॅट्समन न्यू बॅटल. न्यू बॅट्समन अगेन्स्ट आउट ऑफ इनसाइट. फुलेंचा फटका होता खऱ्या हाताने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित साधता आल्यानंतर चेंडू बॅटची साईड आउटसाईड एज घेतोय. इन साईडला चेंडू जातोय. रवींद्रच्या बॅटमधून एक धाव घेण्याची संधी झाली. एक धाव सकाळची धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या होते ती 5. विजयाचं फार मोठं लक्ष आहे खऱ्या हातानं. सामन्यामध्ये कमबॅक बचायचं तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट. या ठिकाणी फलंदाज देखील बाद होतोय. प्रसाद नेक्स्ट बॅट्समन येतोय महेंद्र. जोशी 11 भादवड या संघाचे सर्वेसर्वा आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 45 संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष मान्य श्री
मनोज जोशी, आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये उपस्थित असाल तर तुम्हाला विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मनोज जोशी, आमचा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने तुम्हाला देखील या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. धावसंख्या 1ने पुढे धावसंख्या होती ती 6. षटक क्रमांक 2. विजयाचं लक्ष फार मोठे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. महेश रायटाम, ओव्हरचा मारा, अतिशय चांगला चेंडू. प्रथम चेंडूची फेक झाली, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्यात बॅट फक्त चेंडू ऑन साईडला जातो. एक धाव घेण्याची संधी झाली. मी पुन्हा सांगू इच्छितो, एक दुःख से कुछ काम चलने वाला नहीं यहाँ पर. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. तालुका क्रिकेटमध्ये एक विक्रम प्रस्थापित करताना देवा टावरी याला पाहिलं. आजच्या स्पर्धेमधून ज्यानं खऱ्या हातानं चालू अंगामाचा आपण विचार केला, सर्वाधिक धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तब्बल 56 धावा. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू जातोय लॉंग स्टॉपला. 4 धावा निश्चित मिळतील.
षटक क्रमांक 3 जमता 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 17. विजयापासून अजूनही 49 धावा दूर आहे. मिशन इज इम्पॉसिबल. हॅलो. चौथ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक चौथं गोलंदाज किशोर पाटील. बघा यानंतर जोशी 11 बहादूर संघाचा कॅप्टन तुम्हाला देखील विनंती असेल चालू सामना संपताच आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. काटे संघाचं कॅप्टन तुम्हाला देखील विनंती असेल आपण देखील विना विलंब लगेच आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची. या ठिकाणी मात्र चेंडूला उघडावला आहे. ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका मात्र आणि जय गावदेवी काटे संघाचा कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. जोशी 11 बाजवड संघाचा कॅप्टन. वेलकम मनोहरजी जोशी भिवंडी क्रिकेट असोसिएशन फुटबॉल संघटनेचे सन्मानचे उपाध्यक्ष आहेत. जोशी येऊन बाजवड संघाचे सर्व आहेत करता धरता. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 24. विजयापासून अजूनही बऱ्याच धावा दूर आहे. विजयासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फाटका आहे. चेंडूकडे मात्र क्षेत्ररक्षक दक्ष कुठल्या प्रकारची चूक नाही. हर्षलेच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमातून कलेक्ट केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. रवींद्र महिंद्रा फलंदाज बाद झालेला आहे. किशोर आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. फलंदाज मात्र बाद. अतिशय चांगला फटका. कुठंतरी देखील या फटक्यानं थोडासा उशीर झालेला आहे. काही हरकत नाही आहे. फक्त पराभवाचं अंतर या फटक्याने कमी केलं गेलं. हार्डलक योगीजी पाटील आणि गुड लक देवाजी टावरे. आता पुन्हा संघाने स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सुंदरशी कामगिरी केली. एक दिमागदार विजय संपादित केले. खास करून मी देवा टावरे यांचं कौतुक करेन की चालू कामाचा आपण जर विचार केला सर्वाधिक धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या तब्बल 56 धावा तोच ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. देवाजी टावरे खास तुम्हाला अक्षय टावरे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. संघाला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद अक्षय टावरे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आम्हाला देखील आपण लाईक करता. रेग्युलर ग्रामीण गावदेवी पुणा संघाचं फार मोठं नाव आहे. अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर. बोला तिकडे येऊ. गावदेवी पुणा आणि त्याचबरोबर नंदकिशोर खारबाव बी या संघाचा कॅप्टन. आपण देखील थोडासा ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क